नमस्ते, मी धनवंती. माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा, सकाळचे 7 वाजले. बघा, सुंदर असं वातावरण झाले, असं वातावरण झाले. नमस्ते, मी धनवंती. माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा, सकाळची सुरुवात, सकाळी 7 वाजले. किती छान वातावरण झालंय बघा. हे बघा, किती छान वातावरण झालंय. हे बघा, पाऊस पडाय नाही, वातावरण छान झालंय. बघा, सकाळचा चहा चालू आहे. दूध गरम होते. चहा. आज काय मोहरम आहे. आज मिस्टरांना सुट्टी आहे, म्हणून आज सगळे झोपलेत. कालपासून मिस्टरांची सेकंड शिफ्ट चालू झाली. सेकंड शिफ्ट असलं की सकाळी 5:30 वाजता उठून फॉलनला जावं लागते, पीटीला जावं लागते. आज काय फॉलन नाही, म्हणून आज झोपले ते. मी एकटी चहा करून पिते. या चहा प्यायला. हे बघा, अजून प्रतीक झोपलाय. प्रतीकला उठवते आता मी. प्रतीक, उठ की. प्रतीक, उठ. अरे उठ उठ उठ. का बरं आज? हा, उठ. 9 वाजले. उठ 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 उठ. आज तुला मोहरमला कोण बोलवलं नाही रे? हा, तुझा कोण मित्र नाही आहे काय? हा, होय, उठ की. उठ. तेलाने तुझे डोक्याला तेल लावतो, चांगलं मॉलिश. कुठला आहे? हे काय, आदिवासी हेअर ऑइल. किती वर्ष झाले याला घेऊन? तर आता 1 वर्ष झालं. आणि किती वर्ष होणार? 1 वर्ष झाले. मग आठवड्यात नाही एकदा लावते मी. रोज रोज कुठं लावून डोकं माझं थंड झालं की डोकं दुखतंय माझं. खीर केली मकाला शेवयाची. मुगाची डाळ कुकरमध्ये शिजवली. जास्तच शिजली, ते रपटा झालाय तो. जास्त रपटा पण चांगलं लागत नाही. पण आता काय, 1 शिट्टी दिली तरी पण किती शिजले बघा. चला आता मुगाची डाळ करूया. पातेले ठेवले, त्याच्यामध्ये तेल ओतूया. हे बघा, तेल. तेल गरम होऊ दे. जिरं मोहरी टाकूया. कढीपत्ता तर नाही, संपला. कोथिंबीर पण नाही. लसूण खोबरं, जरा लसूण खोबरं घातलं की थोडी आमटी चांगली होते. तिखट, जास्त तिखट टाकायला पाहिजे. हिंग घालायची विसरली मी. हिंग जरा घालते. चला, डाळ ओतायची. मस्त चरका लागला डाळीला. पातळ चांगली वाटते डाळ, घट्ट चांगलं, रपटा चांगला वाटत नाही. आमची चटणी जरा तिखटच झाली यावर्षी. मिरच्या तिखट होत्या नाही, म्हणून जरा मिरची तिखट झाली. पण मुगाच्या डाळीला जरा तिखट पाहिजे, मगच आमटी चांगली होते. पापड भाजते आता.
भाजलेत पापड. चला सगळं काय करायचं जेवणात? दुपारच्या जेवणात मी खीर केली, आमटी केली, हे पापड भाजलं, हे आंब्याची फोडे, आणि हे भात आणि हे माईनमुळ्याचं लोणचं. मस्त जबरदस्त. आणि पापड? दुपारी 2 वाजता रोज पाणी येते. आता 2:30 वाजले, अजून पाणी आलं नाही. बघे पाणी आलंय काय. आलं पाणी आलं. सिंटेक्सचा नळ आहे हा, त्याच्यामध्ये तर असतंयच, पण होते मागं पुढं. कधी 2 वाजता येते, कधी 2:30 वाजता, कधी 3 वाजता. पाण्याचं काय. सकाळी 6:30 वाजता पाणी येते, परत दुपारी पाणी येते, परत संध्याकाळी आणि 6 वाजता येते. चला प्यायचं पाणी भरायचं आहे, भांडे घासायचे. चला सकाळी 6 वाजता पाणी येते, दुपारी 2 वाजता पाणी येते, परत संध्याकाळी 6:30 वाजता. चला भांडे घासायचे, पाणी भरायचंय. चला मग. आत्ताच पाऊस पडून गेला आणि परत केवढं कडक ऊन पडलंय. हे बघा. म्हणून मी कपडे सगळे आत आणून ठेवले. सगळे कपडे आत आणून ठेवले मी. आता परत घालायला लागेल. हे बघा कसं कडक ऊन पडलंय बघा. भांडे घासून मी आता ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवतो. हे भांड आता घासलंय मी. आता ह्याच्यामध्ये प्यायचं पाणी भरून ठेवतो. गॅस पुसून काढला. ओटा पण धुवून काढला. झाली माझी कामं. तुमची कामं झाली का? चला मग थोडा आराम करते. बघा लसूण. आमच्या कॉलनीमध्ये शनिवारी आठवडा बाजार भरतोय. मिस्टरांनी 250 रुपये किलो प्रमाणे 2 किलो लसूण आणले. हे पहा कसं आहे लसूण. याचा वास काय नाही. हे पहा मी आता वॉकिंगला आले. हे पहा सगळे लेडीज यायला लागलेत.